चला, नमस्कार. स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मला. तर नुकतीच कामगार आयुक्तालयाची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आणि याच जाहिरातीमध्ये एक्झॅक्टली किती पदं असणार आहेत, कुठली कुठली पदं आहेत, त्या पदांसाठीचा अभ्यासक्रम काय असणार आहे, त्या पदांसाठीची पात्रता काय आहे, कुठल्याला टायपिंग लागणार आहे, कुठल्याला टायपिंग नाहीये, तसेच परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का आणि परीक्षा कुठली संस्था घेणार आहे, असे खूप प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील. तर या सर्वच प्रश्नांवरचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे डिस्कस करणार आहोत. ओके, तर चला सुरू करूया आपण. आणि कामगार आयुक्तालय या भरतीसाठी आपल्या ऍप्लिकेशनला एक स्पेशल बॅच सुद्धा लॉन्च होते, जी मिळतीये फक्त तुम्हाला 499 रुपयामध्ये. आणि ही या बॅच मध्ये फक्त विषयच नाही तर कायदे सुद्धा इन्क्लूड असणार आहेत. जे महत्वाचे सगळेच कायदे आहेत त्या कायद्यांचे लेक्चर सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार हवे तसे हवे तिथे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ओके, तर ही एक परिपूर्ण बॅच आहे. बॅचची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतेय आणि लाईव्ह सेशन तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात देखील मिळणार आहे. तर ही जी बॅच आहे ही याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. तिथे जाऊन सर्वांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ऍपवर तुम्हाला ही बॅच तिथे सुरू मिळणार आहे. ओके, चला तर बघा, महाराष्ट्र शासन कामगार विभाग कामगार आयुक्तालय याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की पद त्यामध्ये कोणती कोणती असणार आहे. तर एक निरीक्षक पद आहे बघा, कदाचित तुम्हाला हे क्लिअरली दिसत नसेल कारण पीडीएफच तशी आली आहे, म्हणून एक निरीक्षक पद आहे. निरीक्षक पदाचं पेमेंट स्केल हे 35,400 ते 1,12,400 पर्यंत आहे. म्हणजे पेमेंट स्केल निरीक्षक या पदासाठीचं पेमेंट स्केल खूपच छान आहे असं आपण म्हणू शकतो. 62 पद या कॅटेगरीमध्ये या पदासाठीचे पद जे आहेत हे 62 जाहीर झालेले आहेत. नंतर येत आहे आपलं लेखापाल. आता लेखापालला S13 हे आपला पेमेंट स्केल ग्रेड आहे आणि 35,400 ते 1,12,400 सेम पेमेंट ग्रेड आपल्याला त्यामध्ये दिसतोय. आणि 12 पद याची आहेत. पद जरी कमी असली तरीही एक एक पद त्यामध्ये महत्वाचं आहे, कारण त्या दर्जाचं ते पद तिथे असणार आहे. ओके, आणि तिसरं आणि सर्वात शेवटचं पद आहे ते म्हणजे लघु टंकलेखक. आता अर्थातच लघु टंकलेखकच्या जागा फारच कमी निघालेल्या आहेत, त्या म्हणजे फक्त 4च जागा आहेत. पण ही शॉर्ट हँड साठी असलेली शेवटची संधी आहे. ज्या मागचे तुम्हाला नियम सगळेच माहिती असतील, तर ही शॉर्ट हँड साठी निघालेली आपण शेवटची संधी असं सुद्धा याला म्हणू शकतो. ओके, चला तर आपल्याला पुढे बघायचं आहे आता, ते म्हणजे आपला फॉर्म भरणं केव्हा सुरू होणार आहे, शेवटची तारीख काय असणार आहे. तर फॉर्म भरणं सुरू होणार आहे 13 मे पासून सुरू झालेत. 13 मे ते 11 जून हा याचा टाइम पिरियड आहे. या टाइम पिरियड मध्येच तुम्हाला फॉर्म भरायची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. आणि जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरत आहात तर परीक्षा शुल्क म्हणजेच फीस भरण्याची लास्ट तारीख आहे 12 जून. 12 जून पर्यंत 23 म्हणजेच रात्री 11-12 वाजेपर्यंत तुम्ही ती जी फीज आहे ती भरू शकता. कधीपर्यंत? 12 जून पर्यंत. ओके, तसं 11 जून पर्यंत फॉर्म भरण्याचा कालावधी 11 जूनच आहे. ओके, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढलं, चला पुढलं पाहणार आहे आपण की काय आहे. तर वयोमर्यादा सर्वात महत्वाची असते. कोण कोण परीक्षा देऊ शकते, तर जे 19 वर्ष पूर्ण आहेत तिन्ही पदांसाठी किमान वयोमर्यादा आहे 19 वर्ष. किमान वयोमर्यादा काय? 19 वर्ष. ज्या मुलाचे 19 वर्ष वय कंप्लीट आहे तो मुलगा हा फॉर्म भरू शकतो. तर कमाल वय किती आहे, मॅक्झिमम वय किती आहे? जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर तिन्ही पदांसाठी 38 वर्ष आहे. जर तुम्ही मागासवर्गीय मध्ये येताय, जसं अनाथ मध्ये, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मध्ये येताय, तर 43 वर्ष हे त्यामध्ये एक आपल्याला एज लिमिट दिसते, वयोमर्यादा. नंतर जर खेळाडू असाल तर खेळाडूंना सगळ्याच कॅटेगरीमध्ये 43 वर्ष एवढी सूट देण्यात आलेली आहे. ओके, तर ही आपण एक एकंदरीत वयोमर्यादा बघितलेली आहे. पुढे तुम्हाला आणखी काही वयोमर्यादा इथे दिल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घेऊ शकता अगदी शांततेने. बघा, आता शैक्षणिक अर्हता यामध्ये आपल्याला विचारलेली आहे. तर शैक्षणिक अर्हता बघा, जे निरीक्षक पद आहे आपलं पहिलं निरीक्षक पद, त्यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री आहे, म्हणजे एनी ग्रॅज्युएट्स त्यामध्ये चालणार आहेत. कुठलंही ग्रॅज्युएशन झालेला व्यक्ती त्यामध्ये चालणार आहे. आणि निरीक्षक खूपच छान पद आहे तिथे. ओके,
दुसरा आहे लेखापाल. लेखापालसाठी या गट क संवर्गातील शैक्षणिक अर्हता काय आहे, तर संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी. म्हणजे आपल्या साध्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बीकॉम झालेला व्यक्ती हा फॉर्म भरू शकतो. कशासाठी? लेखापालसाठी. आणि एकाच व्यक्तीला जर दोन्ही संवर्गामध्ये फॉर्म भरायचे असतील तर तो नक्कीच भरू शकतोय त्यामध्ये. ओके. नंतर लघु टंकलेखक, आणि इथे आणखी एक ऍड केलंय आणि आहे काय लिहिलंय मधामध्ये, आणि म्हणजे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. लेखा क्षेत्रामध्ये काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव. कोणत्या क्षेत्रामध्ये? लेखा म्हणजे अकाउंटन्सी या क्षेत्रामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव तिथे सांगितलेला आहे. नंतर तिसरं पद येते लघु टंकलेखक. लघु टंकलेखक साठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि जे टायपिंग आहे ते सुद्धा यामध्ये नेसेसरी असणार आहे. ओके. येस. चला, तर आपण आता अर्थातच टायपिंगशी निगडीत जो क्रायटेरिया आहे तो आपण इथे बघून घेऊया. टायपिंग फक्त एकाच पदासाठी आहे, ते म्हणजे लघु टंकलेखक. लघु टंकलेखक याच पदासाठी तिथे टायपिंग आपल्याला दिसते. मग टायपिंग कोणती लागणार आहे, शॉर्ट हँड कोणतं लागणार आहे हे आपल्याला पाहायचंय. इंग्रजी व मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट लागणार आहेत. ठीक आहे. जे शॉर्ट हँड आहे, शॉर्ट हँड किती लागणार आहे तुम्हाला? लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट. आणि टायपिंग किती लागणार आहे, तर मराठीचा किमान 30, मराठी 30 झालेली पाहिजे आणि इंग्लिश 40 झालेली पाहिजे, तरच आपण हे जे आहे या परीक्षेसाठी तुम्ही इलिजिबल राहणार आहात. ओके. काय काय सांगितलं? शॉर्ट हँड 80 वर्ड्स आणि इंग्लिश जी टायपिंग आहे ती इंग्लिश 40 आणि मराठी 30, अशा तिन्ही टायपिंग तुम्हाला लागणार आहेत. ओके. बाकी काही पण अटी दिल्या त्या तुम्ही अर्थातच वाचून घेऊ शकता. आता पुढे एक आणखी लक्षात ठेवायचं आहे की तिन्ही संवर्गासाठी एकच परीक्षा आपल्याला दिसते. बघा, तिन्ही संवर्गासाठी एकच परीक्षा. म्हणजे ज्या मुलाचं बीकॉम झालेलं आहे तो मुलगा अर्थातच निरीक्षक साठी आणि लेखापालसाठी दोन्हीकडे अप्लाय करणार आहे. पण दोन्ही पदांसाठी परीक्षा मात्र एकच होईल असं सध्या तरी आपल्याला दिसतंय. ठीक आहे. सध्याच्या ऍड वरून आपल्याला काय दिसतंय की तिन्ही पदांसाठी एकच परीक्षा होणार आहे आणि ती परीक्षा 200 मार्कांची 100 प्रश्नांची असणार आहे. सगळ्याच अडचणी मी तुमच्या दूर करणार आहे. अर्थातच निगेटिव्ह मार्किंग कोण घेणार आहे सगळंच आपल्याला बघायचं आहे. ओके. पुढे बघा आता की फीस किती असणार आहे. जर तुम्ही अमागास मध्ये येताय तर 1000 रुपये आणि मागासवर्गीय मध्ये येताय तर 900 रुपये. अर्थातच जो आपली सरळ सेवेची फीज असते तीच फीज इथे लागू झालेली आहे आणि ही नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे जसे रेल्वेच्या परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला फीज रिफंड होते तशी कुठल्याही स्वरूपाची फीज इथे रिफंड होणार नाहीये. पुढलं बघायचंय आपल्याला, परीक्षेस प्रवेश कसा भेटणार आहे आणि कुठल्या अटी शर्ती राहणार आहेत. तर प्रमाणपत्र असायला पाहिजे वगैरे हे माहितीचे आपल्याला. प्रवेश पत्र म्हणजे ऍडमिशन जे आपलं तो हॉल तिकीट येणार आहे ते पाहिजे. परीक्षेची योजना कशी असणार आहे, 100 प्रश्नांची परीक्षा होईल, 200 गुणांची परीक्षा होईल आणि दर्जा पदवीचा आहे. कोणता दर्जा आहे? पदवीचा. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमात तुम्हाला भेटेल. अर्थातच इंग्लिश ग्रामर इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, इतर सर्वच विषय इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये मिळतील. ओके. 2 तासाची ही परीक्षा असणार आहे. 100 प्रश्नांसाठी 2 तास म्हणजे पुरेसा वेळ तुम्हाला आहे आणि एमसीक्यू स्वरूपाची ही परीक्षा असणार आहे. ओके. तर हे झालं 100 प्रश्न, 200 मार्क, इंग्रजी आणि मराठी दोन्ही स्वरूपामध्ये हे भेटणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का? तर सध्या तरी कुठेच निगेटिव्ह मार्किंगचं मेन्शन नाहीये, पण आता सध्या स्थितीवरून दिसतीये की त्यामध्ये कुठेच निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही सध्या तरी. जर तसं काही परिपत्रक आयुक्तालयाने काढलं तर त्यावेळेला आपण तिथे निगेटिव्ह मार्किंग आहे नाहीये आपल्याला क्लिअरली समजेल. पण सध्याच्या आलेल्या जाहिरातीवरून तरी असं समजतंय की त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ओके. निगेटिव्ह मार्किंग नाहीये असं तरी आपल्याला सध्या समजतंय, कारण असतं तर अर्थातच मेन्शन केलं असतं. परीक्षा कोण घेईल हा पण एक सर्वात मोठा प्रश्न आहे. तर परीक्षा ही टीसीएस पॅटर्न नुसारच होणार आहे. टीसीएसचा जो पॅटर्न आहे, कारण आपल्याला कुठल्याही परीक्षेची तयारी करायची म्हटलं तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आलेच आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन कुठले करायचे आहेत, मग तर टीसीएस चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत. ओके. तर टीसीएस चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्याला इथे फॉलो करायचे कारण परीक्षा टीसीएसच घेत आहे. ओके. चला, तर आपण पुढे जाऊया थोडं. आता बघा कोणत्या विषयाला किती गुण असणार आहेत हे आपल्याला बघायचंय. बघा, मराठी व्याकरणला 30 गुण. 30 गुण म्हणजेच किती प्रश्न आहेत? 15 प्रश्न आहेत. इंग्रजी व्याकरणला पण 30 गुण, इंग्रजी भाषेला पण 30 गुण म्हणजेच 15 प्रश्न.
ठीक आहे. पुढे रिझनिंगला किती प्रश्न आहेत, तर रिझनिंगला पण 15च क्वेश्चन्स आहेत. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे मॅथ्स दिलेलंच नाहीये, मॅथ्स जे आहे ना हे दिलेलं नाहीये. याबद्दल बरंचसं कन्फ्युजन आहे की मॅथ्स एक्झॅक्टली येणार आहे नाही येणार आहे, मग फक्त रिझनिंग येणार आहे का, मॅथ्स प्लस रिझनिंग येणार आहे का. तर एक संभाव्यता तर अशी आहे की यायला पाहिजे मॅथ्स सुद्धा, पण याबद्दल कुठलाही क्लिअरन्स सध्या भेटलेला नाहीये. ओके, पुढे पहा सामान्य ज्ञान म्हणजे जीके आहे. जीकेचे तुम्हाला 15 क्वेश्चन्स आहेत म्हणजेच 30 मार्कांसाठी. ओके, नंतर कायदे आहेत. कायदे आता विविध कामगारांचे कायदे आहेत. कायदे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की कुठले कुठले महत्वाचे कायदे आहेत आणि कायदे आपल्या बॅच मध्ये अवेलेबल आहेत. मी एक कायद्यांची विशिष्ट वेगळी बॅच फ्री मध्ये तुम्हाला देणार आहे ज्यामध्ये फक्त कायद्यांचे पीडीएफ तुम्हाला भेटतील. तर ती पण बॅच आपण लवकरच लॉन्च करतोय आणि नेक्स्ट व्हिडिओला मी ती बॅच जी आहे ती तुम्हाला लिंक वाटलं तर खाली देऊन देईल. फ्री मध्ये कायद्यांच्या पीडीएफ तुम्हाला त्या बॅच मध्ये मिळणार आहेत. ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यासाठी सर्वांनी. 80 मार्कांसाठी कायदे येणार आहेत. 80 मार्क म्हणजेच 40 क्वेश्चन्स तिथे कायद्यांवर आहे. असा एकूण 200 मार्कांचा पेपर होईल ज्यामध्ये 100 क्वेश्चन्स असणार आहेत. टोटल क्वेश्चन्स किती आहे, 100 आणि 200 मार्कांचा हा पेपर आहे. नो निगेटिव्ह मार्किंग सध्या तरी आपल्याला दिसते की इथे कुठलीच निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे पेपर हा बऱ्यापैकी सोपा असणार आहे. बरोबर, आणि अर्थातच पदवी दर्जा आहे तर त्याची काठिण्य पातळी राहणारच आहे. ओके, तर आयुक्तालय कामगार आयुक्तालयाची एक स्पेशल बॅच आपल्या ऍप्लिकेशनला लॉन्च झालेली आहे. तर ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. बॅच सुरू झाल्यानंतर तुम्हाला ती लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपामध्ये ती बॅच मिळणार आहे. ऍप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे आणि बॅचची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सोबतच कायद्यांची एक स्पेशल फ्री मध्ये पीडीएफची बॅच जी आहे ती पण मी तुम्हाला त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. तिथे जाऊन पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला सगळेच कायदे मिळून जातील. ओके, हिंदी आणि मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये मी तिथे तुम्हाला कायदे अवेलेबल करून देईल. ओके, अशाच स्वरूपाचे तुमचेही काही प्रश्न असतील या जाहिरातीबद्दल किंवा इतर कुठल्याही जाहिरातीबद्दल तर नक्की मला चॅट बॉक्सला कमेंट बॉक्सला सांगायचं आहे. आणि अशाच नवनवीन जाहिरातींसाठी फॉलो करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आणि भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच छान माहिती घेऊन. थँक्यू.